हॅलो फ्रेंड्स, ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी किंवा शेवग्याच्या पाल्याची भाजी। या ठिकाणी आपण कोवळा पाला घेतलेला आहे। त्याची पाने सहज ओढून घ्यायची। थोडा जरी जोर लावला तरी त्याच्या काड्या आपल्या हातात येऊ शकतात, त्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत। अशा प्रकारे सर्व पाने आपल्याला भाजीची काढून घ्यायची आहेत। तुम्ही ही भाजी लगेच करणार नसाल तर ही भाजी एका कापडामध्ये घट्ट बांधून ठेवल्यास त्याची पाने आपोआप वेगळी होतात आणि दुसऱ्या दिवशी आपण ही भाजी करू शकतो। अशा प्रकारे आपली भाजी नीट करून झालेली आहे। याला मी थंड पाण्याने धुवून घेतलेले आहे। यामध्ये पान पिवळे असेल किंवा कीड लागली असेल तर बाजूला काढून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीने पहिल्यांदा भाजी करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी पातेल्यामध्ये भाजी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3-4 चमचे होतील एवढी तूर डाळ वापरलेली आहे। आता याच्यामध्ये पाणी घालून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। ही भाजी खूप औषधी आहे। औषधी जरी असली तरी ही चवीला खूप छान लागते। आता याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि याच्यातील पूर्ण पाणी काढून आपल्याला ही भाजी पिळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता। आता कढईमध्ये तेल घातलेले आहे। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। या ठिकाणी मी 5 ते 6 कांदे वापरलेले आहेत। अशा प्रकारे भाजी करताना यामध्ये आपल्याला कांदा भरपूर प्रमाणात लागतो, त्याच्यामुळे भाजीची चव आणखीन वाढते। आता कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा चटणी घालत आहे, 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालत आहे। आता हे सर्व एकत्र करून घेऊ। आता कांद्याला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा हिंग पावडर वापरलेली आहे। हिंग पावडरमुळे आपल्या भाजीला चव छान लागते। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण उकडून घेतलेली भाजी मी घातलेली आहे। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आणि थोडेसेच पाणी याच्यामध्ये घालायचे आहे। आता याच्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून ही भाजी आपल्याला चांगली वाफवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता पारंपरिक पद्धतीने आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी बनून तयार झालेली आहे। ही भाजी चवीला खूप छान लागते। मृग नक्षत्राला सुरुवात झाली की शेवग्याच्या पाल्याची भाजी घरोघरी केली जाते। अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आपली भाजी बनून तयार झालेली आहे। आता मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी झटपट कशी होते हे करून दाखवणार आहे। या ठिकाणी मी लसूण, शेंगदाण्याचा कूट, तूर डाळ, हिरव्या मिरच्या, कांदा आणि खोबरे घेतलेले आहे। आता कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाले की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मी 2 ते 3 वापरलेल्या आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धवट ठेचलेला लसूण मी वापरत आहे। आता याच्यामध्ये शेवग्याची कोवळी पाने आपल्याला घालायची आहेत। यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि
भिजवून घेतलेली तुरीची डाळ याच्यामध्ये मी घालत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी किसून घेतलेले खोबरे मी घालत आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आपल्याला घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट आपल्याला जाडसर वापरायचा आहे। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आणि परत याला थोड्या वेळासाठी वाफवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे झटपट आपली शेवग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। दिसायला सुद्धा भाजी खूप छान दिसत आहे। तुम्ही बघू शकता हिरवीगार शेवग्याच्या पानांची भाजी बनवून तयार झालेली आहे। आयुर्वेदामध्ये 300 रोगांवर शेवग्याचे उपचार केले जाऊ शकतात असे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे ही भाजी खाणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजते। तुम्ही या दोन्ही प्रकारे सुद्धा ही भाजी घरी करू शकताय। तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।